भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतावर वसलेले आहे। भीमाशंकरला मोटेश्वर महादेव असेही म्हणतात। प्राचीन कथेनुसार रावणाचा भाऊ कुंभकर्णाला पर्वतावर कर्कटी नावाची स्त्री भेटली। कुंभकर्ण तिच्यावर मोहित झाले आणि कालांतराने दोघांचे लग्न झाले। लग्न झाल्यावर कुंभकर्ण लंकेत निघून गेले, मात्र कर्कटी तिथेच राहिली। कर्कटीला भीम नावाचा पुत्र झाला। राम रावण युद्धात श्रीरामांनी कुंभकर्णाचा वध केला। भीम मोठा झाल्यानंतर त्याला त्याच्या वडिलांच्या मृत्यूचे कारण समजले। हे कारण समजतात त्याने देवतांचा पराभव करावा हा निश्चय मनाशी केला। भीमाने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून सर्वात ताकदवान होण्याचे वरदान मिळवले। वरदान मिळाल्यानंतर त्याने देवतांचा पराभव करण्याचा सपाटा लावला। भीम राक्षसाचा वध करण्यासाठी महादेव या भागात प्रकट झाले। भीम आणि महादेव यांच्यातील द्वंद्वात भीमाचा वध झाला। यानंतर शंकरांनी ज्योती रूपात येथे वास्तव्य केले। भीमाशी युद्ध केल्यामुळे या ज्योतिर्लिंगाला भीमाशंकर असे म्हटले गेले।